हे राजस्थानमधील एक गाव आहे. इथे प्रवेश करण्यासाठी एक मोठे गेट सरकारने लावले आहे. हे सायंकाळी 6 किंवा 7ला बंद होते आणि रात्रभर बंद राहून सकाळी उघडते. रात्री या गावात प्रवेश नाही. रात्री येथे राहिल्या जीवाला धोका आहे म्हणून सरकारने ही बंदी घातली आहे. यातून कोणालाच रात्री स्वतःच्या जबाबदारीवर राहायचे असेल तर सरकारकडे अर्ज करून लेखी परवानगी घ्यावी लागते. रात्री येथे भूत, आत्मा, वाईट शक्ती येतात असे म्हणतात. या विषयात संशोधन करणारी टीम रात्री येथे राहिली होती. रात्रभर तेथे कोणी आले गेले नाही. त्यांच्या अंधारात फोटो घेणारे कॅमेरे, सूक्ष्म हालचाल टिपणारी इन्स्ट्रुमेंट, सूक्ष्म ध्वनी टिपणारी मशीन वगैरे बरीच गॅजेट असतात. त्यावर कोणाची चाहूल लागल्याची नोंद झाली आहे, पण त्यांना प्रत्यक्ष काही दिसले नाही. ते अंदाजे 600 घर पूर्ण रिकामे आहेत. चुलीमध्ये राख तशीच आहे. काही ठिकाणी अनेक वस्तू आहेत, पण इथे कोणीही राहत नाही, कारण जो राहील त्याचा सत्यानाश होता अशी आख्यायिका आहे. आजही घरे रिकामी आहे. त्यावरून त्यात काही तथ्य असावे. या गावाला शाप आहे की येथे कोणी राहील तो बर्बाद होईल. याबद्दलचा इतिहास असा आहे की इथे पालीवाल जमातीचे लोक राहायचे. या लोकांचा मुख्य धंदा शेती, पशुपालन. हे सर्व श्रीमंत लोक होते. पूर्वी या राज्यांचे राजे लोक असत. ते अशा गावातून जकात म्हणा किंवा कर म्हणा दरमहा प्रत्येकाकडून गोळा करायचे. या गावात कामासाठी राजे लोकांनी मुनीम ठेवले होते. ते या गावागावात जाऊन वसुली करायचे. या गावावरचा मुनीम अत्यंत क्रूर, दृष्ट व वाईट वर्तनाचा होता. एकदा तो वसुलीसाठी आला आणि एका देवळात एक तरुण अतिसुंदर मुलगी पाहिली. त्याचे मन फिरले. त्याने देवळात जाऊन चौकशी केली तेव्हा समजले की ती देवळाच्या पुजाऱ्याची मुलगी आहे. याने या पुजाऱ्याला हुकूम केला की रात्री मुलीला त्याच्या महालात पाठवून द्यावे आणि तो परत गेला. अर्थातच पुजाऱ्याने मुलीला पाठवले नाही. मुनीम रागावून परत गावात आला. त्याने सर्व गावाला सांगितले, या पौर्णिमेला मुलीला माझ्याकडे पाठवा, नाहीतर मी माझे सैन्य घेऊन येईल व संपूर्ण गाव उद्ध्वस्त करीन. पौर्णिमेला 2-3 दिवस बाकी होते. सर्व गावाने एक मीटिंग घेतली. एवढ्या मोठ्या सैन्याबरोबर आपल्याला काही करता येणार नाही. मुलगी गावाची इज्जत आहे, तिलाही बी पाठवता येणार नाही. मग काय करायचे? सर्वांनी एकमताने ठरवले की सर्वांनी हे गाव सोडून निघून जायचे. प्रत्येक घरात 5 म्हटले तरी 600 घरांची 3000 माणसे होती. काय कमालीची एकी होती. एका पुजाऱ्याच्या मुलीसाठी राहते गाव सोडून गांधा व्हायचे असामान्य गोष्ट आहे. कोणी म्हणाले नाही की मुलगी आमची कोण आहे, गावाला वाचवण्यासाठी तिला पाठवून द्या. केवढा मोठा त्याग होता. त्या रात्री सर्वांनी एकत्र यायचे. बरोबर फक्त अत्यावश्यक मौल्यवान वस्तू घ्यायच्या, बाकीचे सर्व सोडून द्यायचे, कारण एवढे ओझे नेणे शक्य नव्हते. एकत्र भेटायच्या ठिकाणी सर्वांनी सामान घेऊन यायचे. तिथून सर्वांनी वेगवेगळ्या दिशाने चालायला लागायचे. कुठल्या तरी लांबच्या गावाला सेटल व्हायचे. एकाच ठिकाणी गेलो किंवा जवळच्या गावात गेलो तर मुनीम शोधत येईल व गाठेल. त्याप्रमाणे सर्व पालीवाल्यांनी गाव सोडले. पण जाता जाता गावाला श्राप दिला की येथे जो कोणी राहील त्याचा पूर्ण सत्यानाश होईल. आजपर्यंत ती घरे रिकामी आहे. पौर्णिमेला मुलगी आली नाही म्हणून मुनीम सैन्य घेऊन गावात आला. पाहतो तर काय सर्व गाव रिकामे, एकही माणूस नाही. लुटायला काही मौल्यवान वस्तू बी नाही. हा भयंकर रागावून निघून गेला. पुढे त्याने शोधण्याचा खूप प्रयत्न केला, पण काहीच हाती लागले नाही. पालीवार दूर दूरच्या राज्यात जाऊन राहिले.